श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1173. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये माता पार्वतीची जिज्ञासा हे काकभुशुंडी चरित्र ऐकण्यासाठीची होती, त्याचं सविस्तर चिंतन बघितलं. माता पार्वती ही जगज्जननी आहे. प्रत्येक आपल्या लेकराचं हित व्हावं हे तिला मनापासून वाटतं. त्यातही विशेषत्वाने जो मनुष्य योनीमध्ये जन्माला आलाय त्याने तर आपलं स्वतःचं हित निश्चितच साधलं पाहिजे. हाच माता पार्वतीचा मनामधला एक आशेचा किरण. परंतु जेव्हा ती काकभुशुंडींचं चरित्र ऐकते की एका कावळ्याच्या देहामध्ये त्याने रामाची निर्मळ भक्ती प्राप्त करून घेतली, त्यावेळेला ती आपल्या मनातला संदेह महादेवाला विचारते. प्रभू, अनंत जीवांपैकीच कोणीतरी धर्मरत होऊन या धर्ममार्गावरती चालतो. अशा कोट्यावधी धर्मरथ असलेल्या जीवांपैकी कोणाला तरी एकालाच वैराग्य प्राप्त होतं. अशा कोट्यावधी वैराग्यवान जीवांपैकी कोणीतरी एखादा यथार्थ ज्ञानाची प्राप्ती करतो. त्यांच्यापैकी कोणीतरी एखादाच जीवनमुक्त होतो. आणि अशा जीवनमुक्तांमध्ये देखील एखाद्यालाच प्रभू रामचंद्रांची ही भक्ती प्राप्त होते. हे सर्व करण्यासाठी तपश्चर्या हवी, विवेक हवा, अत्यंत दृढ निश्चय हवा. कावळ्याच्या देहामध्ये मात्र याच्यापैकी काहीच नाही. तरी देखील काकभुशुंडींनी हे सर्व काही प्राप्त केलेलं आहे. हे बघून माझ्या मनामध्ये विलक्षण संदेह निर्माण होतोय. तेव्हा प्रभू, मला आपल्याकडून सविस्तर ऐकून घ्यायचंय की ही दुर्लभ हरिभक्ती कावळ्याने कशी प्राप्त केली. अशा रीतीने भुशुंडींचं गुणगान करत त्यांच्या चरित्रामध्ये माता पार्वती आपल्याला घेऊन चाललेली आहे. आणि गोस्वामीजी गाऊ लागतात. यह प्रभु चरित पवित्र सुहावा, कहु कृपाल काग कह पावा. तुम्हके ही भांति सुना मदनारी, कहु मोहि अति कौतुक भारी. गरुड़ महाज्ञानी गुणरासी, हरि सेवक अति निकट निवासी. तेहि के ही हेतु काग सन जाई, सुनी कथा मुनि निकर बिहाई. कहु कवन विधि बा संवादा, दो हरि भगत काग उरगादा. गौरी गिरा सुनी सरल सुहाई, बोले शिव सादर सुख पाई. धन्य सती पावन मति तोरी, रघुपति चरण प्रीति नहीं थोरी. सुनहु परम पुनीत इतिहासा, जो सुनि सकल लोक भ्रमनासा. उपजई राम चरण विश्वासा, भवनिधि तर नर
बिनहि प्रयासा। ऐसे ही प्रश्न विहंगपति कीन्ही काग सन जाई। सो सब सादर कहियहूँ सुनहूँ मामन लाई। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, माता पार्वतीने काकभूषुंडींची स्तुती देखील केलेली आहे. रामपरायण ज्ञानरत गुणागार मती धीर. कसे आहेत काकभूषुंडी? रामपरायण आहेत, ज्ञान तत्पर आहेत, गुणांचे धाम आहेत आणि धीर बुद्धी देखील आहेत. हे सगळं काही भगवंताच्या निर्मळ भक्तीला प्राप्त केल्यानंतर येणाऱ्या सद्गुणांचीच जणू काही यादी आहे. परंतु माता पार्वतीला भुषुंडींनी ही अवस्था कशी प्राप्त केली हे जाणण्यामध्ये औत्सुक्य आहे. ही तिची जिज्ञासा किंबहुना आम्हा मनुष्यांसाठी आहे की बघा, एका कावळ्याने ही निर्मळ भक्ती प्राप्त करून घेतली तर हे मनुष्याला सहज शक्य आहे. कावळ्यापेक्षा तर आपण निश्चित श्रेष्ठ आहोत. कावळा चंचल आहे. कावळा कुठल्याही पद्धतीचा विवेक आपल्या आचरणामध्ये ठेवू शकत नाही. कावळा हा कुठल्याही अंगाने कानाला मधुर, डोळ्याला सुंदर जाणवत नाही. तरी देखील ह्या कावळ्याने या भगवंताचं प्रेम, त्याची ही निर्मळ भक्ती प्राप्त केली. हे मानवा, तुझ्यामध्ये तर एवढं गुण भगवंताने भरून ठेवलेले आहेत, मग तू का नाही बरं या भक्तीच्या मार्गावरती वाटचाल करत? हा जणू काही एक अव्यक्त प्रश्न देखील माता पार्वतीच्या अंतःकरणात आहे. आणि म्हणून ती महादेवाला विचारते की यह प्रभु चरित पवित्र सुहावा, कहु कृपाल काग कह पावा. प्रभू, माझी ही जिज्ञासा आहे, परंतु मला काकभूषुंडींच्या बद्दल मनामध्ये कुठलाही संशय नाही. मला एकच कळतं की काकभूषुंडींनी भगवंताची निर्मळ भक्ती प्राप्त केली म्हणजे त्यांचे हे समस्त चरित्र अत्यंत पवित्र आहे, मनाला विशेष आनंद देणारं असं हे सुंदर चरित्र आहे. मी ते आपल्या मुखातून जाणू इच्छिते. बघा सज्जनो, सद्गुरु तत्वाचा उद्गम बिंदू आहे महादेव. त्याच्यासाठी सगळे जण एका विशिष्ट अंतरावरती आहेत. त्याचा कोणी आपला नाही आणि त्याचा कोणी परका नाही. एखाद्या व्यक्तीचं खरं मोजमाप हे सद्गुरूचं हृदय करू शकतं. आपल्यासारखी लोक जेव्हा कोणीतरी आपला रक्ता मासाचा आहे, कोणीतरी आपल्या अत्यंत हृदयाच्या जवळचा आहे, त्याच्या छोट्यातल्या छोट्या कृतींना देखील आपण अत्यंत रसभरीत वर्णन करून सांगतो. आणि या उलट कदाचित एखाद्याच्या बद्दल मनात मत्सर आहे, एखादा आपल्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करू शकत नाहीये, अशा व्यक्तीच्या हिमालया इतक्या कर्तृत्वाला देखील आपण अत्यंत नगण्य अशा स्वरूपामध्ये सांगतो. त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं खरं मूल्यांकन हा मनुष्य करू शकत नाही. अशक्य आहे असं नाही, परंतु त्यासाठी हृदयाचं अत्यंत पावित्र्य हवं, चित्त अत्यंत निर्मळ हवं, कुठल्याही प्रकारची पूर्वग्रह दूषित भूमिका नसली पाहिजे. आणि साक्षीत्वाने एखाद्याच्या कर्माचं मूल्यांकन करण्याची कला असली पाहिजे, जी मनुष्यामध्ये आपल्याला विशेषत्वाने दिसत नाही. आणि त्यामुळे माता पार्वतीने आपल्या आराध्याला आणि महादेव रूपी सद्गुरूलाच हा प्रश्न विचारलाय की आपण मला हे चरित्र सांगा, जेणेकरून मला काकभूषुंडींच्या या सर्व चरित्रातून त्यांचं योग्य असं जे
कर्तृत्व आहे त्याचं दर्शन घडेल. माता पार्वती म्हणते की हे कामदेवाचे शत्रू, आणि मला हे देखील सांगा की एका कावळ्याच्या कडून आपण ही रामकथा कशी ऐकली? मला फार मोठं कुतूहल आहे बाबा. आपण एका कावळ्याच्या शरीरामध्ये असलेल्या काकभूषुंडी नामक संताच्या जवळ कसे गेला आणि त्याची भाषा आपण कशी जाणली? या सगळ्या प्रश्नांना जाणण्यासाठी माझं मन अत्यंत उत्सुक आहे. माता पार्वती पुढे म्हणतीये, गरुड महाज्ञानी गुण रासी, हरि सेवक अति निकट निवासी, तेहि केहि हेतु काग सन जाई, सुनी कथा मुनी निकर बिहाई. आणि आपण म्हणताय की ही काकभूषुंडींनी विष्णुवाहक विष्णुदास असलेल्या गरुडाला ही सर्व कथा सांगितली. अरे पण गरुडाला वैकुंठ सोडून या काकभूषुंडींच्या पर्वतावरती जाण्याची गरज काय पडली? सज्जनो, अनेकदा आपण एखाद्या परमतत्वाच्या इतक्या निकट असतो, परंतु या वैकुंठामध्ये एक गंमत अशी आहे की तिथं सगळं काही अद्वैत आहे, कारण भगवंताशी निजरूप झाल्याशिवाय वैकुंठाची प्राप्ती नाही. आणि मग तिथं भगवंताची भक्ती करण्यासाठी द्वैतभाव शिल्लक न राहिल्यामुळं एक मोठी पंचायत होऊन जाते की या भगवंताची स्तुती करणारे, आपल्या मनातल्या शंकांचं निरसन करणारी व्यवस्था वैकुंठामध्ये नाही. म्हणून तर संत म्हणतात ना की त्या वैकुंठापेक्षा हा भूलोक अतिशय उत्तम आहे, कारण इथं आम्हाला द्वैताने भक्ती करता येते, इथं आम्हाला त्याचं गुणगान करता येतं. किंबहुना आम्ही या भक्तीला इतक्या उत्कटतेने इथं भगवंताच्या जवळ व्यक्त करत असतो की भगवंत देखील अनेकदा वैकुंठ सोडून या भूलोकावरती येत असेल. अशा या वैकुंठामध्ये या गरुडवाहक विष्णुवाहक गरुडाच्या मनामध्ये असलेल्या मोहरूपी प्रश्नांचं उत्तर द्यायलाच कोणी नाही. तरी देखील तिथं देवर्षी नारदांची व्यवस्था आहेच. तो देवर्षींना विचारू शकला असता. इतकंच काय, विष्णूची परवानगी घेऊन महादेवाच्या जवळ जाऊ शकला असता, ब्रह्मदेवाच्या जवळ जाऊ शकला असता, एखाद्या मोठ्या तपस्वी ब्रह्मलोकामध्ये आलेल्या मुनीच्या चरणांजवळ जाऊन बसू शकला असता. परंतु हे सगळं सोडून हा गरुड काकभूषुंडींच्या चरणांजवळ आला. हे ऐकून माता पार्वती ह्या चौपायांमधून महादेवाच्या जवळ प्रश्न विचारतीये की गरुडजी तर महाज्ञानी आहेत, ज्यांना हो वैकुंठामध्ये स्थान मिळालं, त्यांच्या ज्ञानाचं मोजमाप काय करायचं? प्रत्यक्ष विष्णूने ज्यांना आपलं वाहन म्हणून स्वीकारलं, ज्या गरुडाच्या पाठीवरती विष्णू स्पर्श करतात, ते निश्चितच सद्गुणांची खाण असणार. असे हे गरुड जे खरं तर श्रीहरीचे सेवक आहेत, अत्यंत परिपूर्ण आहेत, तरी देखील त्यांनी या मुनींच्या समूहाला भगवंताला सोडून कावळ्याकडे जाऊन हरिकथा का ऐकली? सज्जनो, अनेकदा असा प्रश्न पडतो की अशा एखाद्या अधिकारी संताला जर बाह्यांगाने बघायला जावं तर मनामध्ये अनेक संभ्रम येतात की अरे यांच्याकडे नेमकं काय असेल, कशासाठी लोक यांच्याकडे गेली. परंतु अनेकांच्या शंकांचं निरसन बाह्यांगाने कदाचित अपवित्र वाटणाऱ्या या देहामधून सहजतेने घडत असतं. श्री महाराज तुकामाईंच्या जवळ गेले. काय होतं तुकामाईंचं व्यक्तित्व? श्री महाराज मोठ्या मोठ्या अधिकारी संतांना भेटले होते. त्यावेळच्या अनेक लोकांना मार्गदर्शन करणारे हे संत होते. त्यामध्ये अक्कलकोटचे स्वामी घ्या किंवा कलकत्त्याचे रामकृष्ण परमहंस घ्या, आणखी उत्तर भारतामधल्या मोठ्या मोठ्या संतांना श्री महाराज भेटले, दक्षिणेकडच्या संतांना भेटलेले आहेत.
परंतु जेव्हा त्यांना हैदराबादमध्ये मार्गदर्शन मिळालं की तुझे सद्गुरू येहळगावला आहेत, तुकामाई चैतन्य या नावाने. बघा, श्री महाराजांच्या डोळ्यातून एकदा येहळगावला वयाच्या 10व्या-12व्या वर्षी जाऊन बघा. अतिशय दुर्गम ठिकाण. आजही येहळगावला जाणं एवढं सोपं नाही. अशा येहळगावी श्री महाराज दमून भागून पोहोचतायत आणि तुकामाई अंगावर काठी घेऊन धावत येत आहेत. कोण आहे रे तो? थांब, तुझा मी खून करून टाकतो. असं हे व्यक्तित्व बघितल्यानंतर भले भले म्हणाले असतील की आपला काहीतरी भ्रम झाला बहुतेक हैदराबादमध्ये. हे ते नाहीत, यांच्याजवळ आपल्याला काय मिळणार असं म्हणून कदाचित आपण जर श्री महाराजांच्या ठिकाणी असतो तर निश्चित परत फिरलो असतो. परंतु हाच फरक आहे की श्री महाराजांच्या डोळ्यांनी जेव्हा त्यांनी तुकामाईंना पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. तुकामाईंचं हे बाह्यांग कित्येकदा चिखलानी माखलेलं असायचं. लहान मुलांबरोबर खेळता खेळता अनेकदा वस्त्र फाटलेली असायची. हातामध्ये एखादं कुत्र्याचं पिल्लू असायचं, दुसऱ्या हातामध्ये चिलीम असायची. डुलू डुलू चालणारी ही त्यांची स्वारी. बाह्य अंगाने विचार केला तर असं वाटतं की अरे, कुठं श्री महाराजांचं हे अतिशय सुंदर व्यक्तित्व आणि कुठं तुकामाईंचं हे बाह्यांगाने असलेलं असं अपवित्र वेश. सज्जनो, हीच आम्हा सामान्यांची दृष्टी आहे आणि त्यामुळं आम्हाला या संतांच्या हृदयामध्ये नेमकं काय दडलेलं असतं याची कल्पना येत नाही. अहो, इतकंच काय, भागवताच्या एकादश स्कंधाची सुरुवातच मुळी वासुदेवाच्या प्रश्नामधून होते की जो वासुदेव प्रत्यक्ष परमात्म्याचा पिता आहे, श्रीकृष्णाचे वडील आहेत, परंतु त्याचा मुलगा असूनही वासुदेवाला श्रीकृष्णाचं खरं रूप कळालेलंच नाही. तो प्रत्यक्ष परमात्म्याला विचारू शकला असताना की मला सांग, तू कोण आहेस, मला सगळा परमार्थ समजावून सांग. परंतु या उलट त्यांना देवर्षींचे चरण धरावे लागले. देवर्षी नारदांच्याकडून श्रीकृष्णाचं स्वरूप प्रत्यक्ष परमात्म्याच्या वडिलांना जाणून घ्यावं लागलं. ब्रह्मानंद महाराज अनंत शास्त्री पूर्वाश्रमीचे जेव्हा श्री महाराजांच्या जवळ जातात तेव्हा बाह्यांगाने श्री महाराजांना बघून मनामध्ये संदेह करतात. ब्रह्मानंद महाराज एवढे षटशास्त्री, संस्कृतचे अत्यंत गाढे अभ्यासक. या उलट श्री महाराज प्राकृतामध्ये 2री-3री इयत्ता शिकलेले. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, असं ज्या अनंत शास्त्रींचं धगधगीत ब्रह्मचारी व्रत होतं. या उलट 2 विवाह करून स्त्री मुलांमध्ये बसलेले श्री महाराज. त्यामुळे बाह्यांगाने बघितल्यानंतर अनंत शास्त्रींना देखील वाटलं की अरे, आपण कोणाच्या चरणी आलो, हे आपले गुरु कसे. परंतु जेव्हा खून पटली आणि जेव्हा हे दिव्यत्व श्री महाराजांच्याकडून प्राप्त झालं तेव्हा सगळे भेद गळून गेले. आणि यातून आणखीन एक सुंदर सूत्र डोळ्यासमोर होतं की सज्जनो, आपला गुरु ठरलेला आहे. कदाचित तुम्ही राजमहालामध्ये जगाल, परंतु तरी देखील तुम्हाला हा आत्मबोध कोण देईल, त्याचं बाह्यांग कसं असेल, तो कुठं असेल, कसा राहत असेल, याची आपण न कल्पना केलेलीच बरी. मला आठवतं बऱ्याच वर्षापूर्वी ते साध देती हिमशिखरे पुस्तक वाचलं होतं. तो अत्यंत धनाढ्य असा तरुण, परंतु त्याला एक एक दृष्टांत होत जातात आणि त्याचं मन परमार्थाकडे वळतं आणि शेवटी त्या कादंबरीच्या अंतिम टप्प्यामध्ये सर्व नागाबाबांच्या समवेत एका रेल्वे स्टेशनवरती हा अत्यंत धनाढ्य असा तरुण त्यांच्याबरोबर त्यांच्याच वेशात बसलेला आहे. हे सगळं कसं घडतं? या आत्मबोधासाठी या बाह्य शरीराच्या उपाधी या खरोखरच कुठल्याही प्रकारची किंमत ठेवत नाही सज्जनो. आणि त्यामुळे माता पार्वती ही सगळी उत्तरं जाणून आहे तरी देखील तिला हा प्रश्न पडतोय की वैकुंठ सोडून एखाद्या साधू संताच्याकडे देहाने जाऊन
आपल्या प्रश्नांची उत्तरं गरुड मिळवू शकला असताना, परंतु तरी देखील गरुडाने या भूलोकावरती येऊन या नीलगिरी पर्वतावरती बसलेल्या काकभुशुंडींच्या जवळ जाऊन आपल्या प्रश्नांची पृच्छा केली. प्रभो, गरुड काकभुशुंडींच्या जवळ आले, त्यांचा वार्तालाप झाला तरी कसा? कशी ओळख करून दिली गरुडाची? कशा पद्धतीने काकभुशुंडींनी गरुडाचं स्वागत केलं? कशा पद्धतीने त्याच्या मनातले सगळ्या प्रश्नांची उत्तरं काकभुशुंडींनी दिली? हे सगळं खरोखर ऐकण्यासारखं आहे की एका वैकुंठामध्ये राहणाऱ्या हरिदासाला भूलोकावरचा एक कावळा आत्मबोध देतोय, रामाची खूण पटवून देतोय. हा सगळा वार्तालाप कसा झाला असेल प्रभू? अशा या पार्वतीजींची मनातली पृच्छा, त्यांची ही अत्यंत सुंदर वाणी, हे सगळं ऐकून शिवजी मनोमन अत्यंत प्रसन्न झाले. सज्जनो, खरोखर वक्त्याच्या हृदयाला आनंद देणारा हा संवाद आहे. कारण जेव्हा एखादा परम जिज्ञासू असा एखाद्या अधिकारी वक्त्याला येऊन भेटतो आणि मग तिथं परमार्थाची जी सुंदर चर्चा होते, आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात ना की आनंद सिंधू उचंबळला, की हा आनंद सिंधू उचंबळला जातो जेव्हा श्री महाराजांना ब्रह्मानंदांसारखे शिष्य मिळतात, श्री समर्थांना कल्याणासारखा एखादा शिष्य मिळतो, त्यावेळेला या सद्गुरूच्या हृदयाला देखील विशेष आनंद होतो. त्याप्रमाणे सज्जनो, इथं माता पार्वतीच्या या वचनांनी शिवजींना देखील अत्यंतिक सुख झालेलं आहे. आणि अशा सुखाच्या पायी अत्यंत आदराने महादेव माता पार्वतीशी संवाद करू लागतात. धन्य सती पावन मती तोरी, रघुपती चरण प्रीती नाही थोरी. हे सती, महादेवाने माता पार्वतीला तिच्या पूर्वाश्रमीच्या नावाने हाक मारले की हे सती, तू धन्य आहेस, धन्य आहेस. तुझी बुद्धी अत्यंत पवित्र आहे, कारण तू या प्रश्नाच्या आधाराने काकभुशुंडींचं तर चरित्र जाणू इच्छितच आहेस, परंतु या भूलोकावरच्या प्रत्येकाला रामाची भक्ती कशी प्राप्त करायची याचा राजमार्ग देखील तू सांगू इच्छित आहेस. तू स्वतः तर परिपूर्ण आहेसच, तुझ्या हृदयामध्ये तर रामभक्ती ही आता प्रस्थापित झालीच आहे, यात काही शंकाच नाही. परंतु भक्तीचं हे एक असं लक्षण आहे की आपलं पोट भरल्यानंतर मनुष्याला या जगामध्ये प्रत्येकाचं पोट आपल्यासारखंच तृप्त व्हावं ही स्वाभाविक इच्छा निर्माण होते. आणि इथं तर ही प्रत्यक्ष जगत जननी आहे जी या प्रभू रामचंद्रांच्या भक्तीचं सुख आपल्या हृदयामध्ये अनुभवतीये. आणि त्यामुळे या पवित्र बुद्धीच्या आधाराने ती या प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी हे काकभुशुंडींचं चरित्र महादेवाच्या मुखातून ऐकू इच्छित आहे. रघुपती चरण प्रीती नाही थोरी, तुझं रामाच्या चरणी अत्यंतिक प्रेम आहे. सज्जनो, रामाच्या चरणी जेव्हा अत्यंतिक प्रेम असतं तेव्हाच तो जीव, तेव्हाच तो असलेला सिद्ध हा या जगाच्या उपयोगासाठी येतो. बरं, आपणच जर अपूर्ण असूत, आपणच जर अतृप्त असूत, तर आपण नित्य आपल्याच असमाधानाचा विचार करत बसू. परंतु ज्याच्या हृदयामध्ये रामभक्तीची परिपूर्णता आहे, अत्याधिक रामाविषयी प्रेम आहे, तो या आनंदातून प्रत्येकाला तो आनंद देऊ इच्छितोय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते समाधान तो देऊ इच्छितोय. आणि हेच आईचं रूप आहे माता पार्वतीचं, की तिला तिचा प्रत्येक लेकरू अत्यंत प्रसन्न हवाय, आनंदित हवाय. आणि म्हणून हा अत्यंत पवित्र इतिहास जो काकभुशुंडींच्या आधाराने महादेव सांगणार आहे, ते म्हणतात सुनहु परम पुनीत इतिहास. हा अत्यंत पवित्र इतिहास मी तुला सांगतो, ऐक. जो ऐकल्याने साऱ्या लोकातील भ्रमाचा नाश होतो. कुठल्याही पद्धतीचा भ्रम इथं राहणार नाही.
जणू काही आपण जे उपासनेमध्ये म्हणतो की आबाल वृद्ध पशुभेद नसे जयाला, ज्याप्रमाणे या सद्गुरु तत्वाने या विश्वातील प्रत्येक प्राणी मात्रामध्ये राम पाहिला. हा आमचा भ्रम आहे की भगवंताच्या प्राप्तीचा अधिकार केवळ मनुष्याला आहे. ठीक आहे, त्या योनीच्या आधाराने पुरुषार्थ करत करत भक्तीची पराकाष्ठा मनुष्याला करता येईल, परंतु भगवंताची कृपा ही आकाशासारखी व्यापक आहे. ती कुठल्या एका जीवापुरती मर्यादित नाही, आणि त्यामुळं समस्त भ्रमांचा नाश करणारी. आपल्याला बालकांडामध्ये आठवतं ना, जेव्हा प्रभू रामचंद्रांना शिकार शिकवण्यात येते, त्यावेळेला मृगया करण्यासाठी प्रभू रामचंद्र लहानपणी आपल्या भावंडांच्या बरोबर वनात जात आहेत, आणि हरिण देखील माग वळून वळून रामाकडे पाहतायत की त्याचा बाण आज आपल्याला लागावा. राम देखील अत्यंत प्रसन्नतेने अशा उत्कट इच्छा असणाऱ्या हरणाला बाण मारतोय, आणि तो गतप्राण होताच त्याला आपल्या निजधामामध्ये स्थान देतोय. भगवंताची कृपा ही अपार आहे. अनेकदा ती कृपा कठोर असते, अनेकदा ती कृपा मृदू असते, परंतु जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची कृपाच कार्य करत असते. लंका कांडामध्ये देखील अनेक राक्षसांना मारून देखील जो त्यांचा उद्धार करतो, हीच ती भगवंताची कठीण कृपा आहे. त्यामुळे सज्जनो, आम्ही या सगळ्या दृश्य जगातल्या घडामोडींच्या आधाराने भगवंताला जे संकुचित करण्याचा प्रयत्न करतो, हा देखील एक आमचा भ्रमच आहे. त्यामुळे माता पार्वतीला महादेव म्हणतात की समस्त भ्रमांचा नाश ज्या या काकभुशुंडींच्या चरित्राच्या चिंतनातून होतो, ते अत्यंत परम पवित्र चरित्र मी तुला ऐकवतो. उपजयी रामचरण विश्वासा, भवनिधी तर नर बिनही प्रयासा. श्रीरामाच्या चरणी विश्वास उत्पन्न होतो, आणि मनुष्य विना परिश्रम संसार रूपी समुद्रातून तरून जातो. सज्जनो, ही सगळी साधना कशासाठी चालली आहे? तो आहे, तो आहे, तो आहे या भावनेसाठी चाललेली आहे. तो नित्य आहेच, परंतु माझा विश्वास नित्य राहत नाही, म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा स्मरण आणि विस्मरणच्या हिमकोळ्यावरती खेळावं लागतं. एकदा का तो विश्वास दृढ झाला, एकदा का तो आहे ही भावना निश्चित झाली, आणि आपण त्याचे अंश आहोत, किंबहुना आपल्या सर्वस्वावरती त्याची सत्ता आहे, ह्याची आपण शरणागत भावना स्वीकारली, की मनुष्य विना परिश्रम या संसार रूपी समुद्रातून तरून जातो. हेच समस्त काकभुशुंडींचं चरित्र आहे, ज्यांनी आपल्या जीवनाला या भगवंताच्या इच्छेवरती सोपवलं. अनंत प्रकारच्या यातना, शाप सगळं काही सहन केलं, परंतु या सगळ्यामध्ये या रामचरणाकडे असलेली त्यांची अत्यंत दृढ भूमिका ही तसूभर देखील कमी झाली नाही. अशा या भरोशातून, विश्वासातून हे काकभुशुंडींचं चरित्र आपल्याला विना परिश्रम या संसार रूपी समुद्रातून पार करून नेतं. आणि हे पार्वती, तू जसे प्रश्न केले ना, तसेच काहीसे प्रश्न गरुडाच्या मनामध्ये देखील आले होते बरं का, की आपण पक्षी आहोत, आपण वैकुंठातून आलेलो आहोत, परंतु हा काकभुशुंडी कावळा आहे, तो आपल्याला हे कसं सांगू शकेल? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न गरुडाच्या देखील मनामध्ये आले. असे हे सगळे प्रश्न घेऊनच गरुड काकभुशुंडींच्या आश्रमामध्ये पोहोचला. परंतु आश्रमामध्ये प्रवेश करताच त्याचे सर्व संशय दूर झाले. त्याला हे प्रश्न विचारण्यासाठी देखील कुठली भावना शिल्लक राहिली नाही, आणि तो थेट रामचरित्राच्या गोडीमध्येच या आश्रमामध्ये येताच प्रवेश करून गेला. असे हे काकभुशुंडींचे अंतरंगामध्ये जे समाधानाची शीतलता होती, त्या शीतलतेमध्ये गरुड न्हाऊन निघाला. हे उमा, ऐक, मी ते सर्व काकभुशुंडी आणि गरुडाचा संवाद तुला अत्यंत आदराने सांगतो. तू जशी ही कथा मनापासून ऐकलीस, त्याच पद्धतीने कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये न ठेवता हे काकभुशुंडींचं चरित्र ऐक.
अशा पद्धतीने महादेवाने माता पार्वतीला काकभूषुंडींच्या चरित्राला सांगायला सुरुवात केली आहे. सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.